आपण स्वतः सर्वजण आयोजक आहात, लक्षात ठेवा. कोणी असतील त्यांनी स्टेजवरती येण्याची कृपा करावी. अक्षय गोळे अनाउन्स केलंय. प्लीज या आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब इथून मात्र कलेक्ट करा. मॅच रंगेल. आता मात्र श्री दर्शन 11 विपक्ष वेदांत 11 अशी मॅच आपल्या समोर आहे. दर्शन गोळे. तर मॅच कडे जाऊया. अविनाश धन्नावडे गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंड आपण पाहिलं तर अमृत बेलोशे आणि संकेत वाडकर अशी जोडी सलामीची पाहायला मिळते. 30 सर्कल आपण पाहिलं तर पॉइंट आहे, कव्हर आहे, मिडअप आहे, मिडॉन आहे, त्याचबरोबर मिडविकेट मॅच आपण इथे बहाल करूया. आपल्या नावे केली होती. ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. चला स्कोरर लक्ष द्या. स्कोरर विनरची इथे मात्र पाहिलं डी झोन मध्ये पंच सांगतायत बाईच्या स्वरूपामध्ये आलेली एकेरी धाव. एक धाव आली आहे. अक्षय गोळे पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार गोलंदाजी मार्क इथे मात्र अतिशय चांगला फटका. इथे पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू डी झोन मध्ये जाईल. तर 2 धावा टोटल. 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम श्रीनाथ चंद्रकांत बाडकर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत आहे. शॉर्ट पिचचा मारा. इथे मात्र चांगला अप्पर कट पाहायला मिळाला. एक धाव डिक्लेअर आहे कारण चेंडू झाडाला लागलाय. एका धावीने धावफलक पुढे हलत होत आहे, परंतु अमृत बेलोशे यांना मात्र थोडासा फ्रंटला खेळावं लागेल. मागच्या मॅच मध्ये तब्बल 28 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या. चांगली कामगिरी झाली होती अमृत बाडकर यांच्या बेलोशे यांच्या माध्यमातून.
तर कोण नाश्ता करायचं राहिलं असेल ना तर आपल्या मंचाच्या उजव्या बाजूला ती व्यवस्था केलेली आहे. तर कुणाला करायचं असेल तर प्लीज आपण ती करा. आणि खऱ्या अर्थानं आपण तर धावीची भर पडतीये. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या मात्र 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच असेल टीम पुणेरी पलटण विपक्ष चंद्रकांत स्मृती निबन. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ हो हो हो, इथे मात्र काय घडलंय तर चेंडूला स्पर्श झाला तो बॉडीचा, हातांचा नाहीये. तुम्हाला असे झेल मात्र इथून पुढच्या मॅचेस सर्व 3 षटकांच्या होतील. याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे कारण 15 मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये. तर इथून या मॅच नंतरच्या होणाऱ्या सर्व मॅचेस 3 षटकांच्या होतील. याची सर्व संघनायक, संघ मालक आपण नोंद घ्यायची आहे. पाठच्या रडार मध्ये कावलाय, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम येतोय. लाजबाब फटका अमृत बेलोशे यांच्या बॅट मधून येतोय. मोठा ब्लास्ट, बिग हिट येतोय. 6 धाबा, षटक क्रमांक 1 संपलंय. शेवटचा चेंडू मात्र सीमारेषा बाहेर भिरकावलाय. म्हणजेच काय तर म्हटलं जातं ना, यासाठीच केला होता हट्ट असं. शेवटचा दिस गोड व्हावा, म्हणजे शेवटचा क्षण गोड व्हावा आणि षटकाचा शेवट मात्र गोड झालाय. टीम खऱ्या अर्थानं श्रीनाथ 11चा 1 षटक संपले. 12 धावा धावफलकावरती. अक्षय गोळे, आपण कुठे असाल, आमचा जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल ना तर प्लीज आपण मंचावरती या. मारला की 6 का चेंडू ऑफ एसटीच्या बाहेर कुठेतरी नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि डॉट डिलिव्हरी आली. वाडकर यांच्याकडून अमृत बेलोश यांनी जर पुन्हा षटकार खेचला तर त्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. इथे संकेत यांना काम काही करायचंय तर अमृत बेलोश यांना स्ट्राईकला आणायचंय. त्यासाठी तुमचा बॅट मोठ्या फटक्यासाठी गेली नाही पाहिजे. डिफेन्स करा, 1 धाव घ्या, कारण संघ हित खूप महत्वाचं असतंय क्रिकेटमध्ये मित्रांनो. सांघिक खेळाचा दर्जा दिलाय क्रिकेटला, वैयक्तिक नाही. टेबल टेनिस नाहीये किंवा इथे मात्र कोणतीही गोष्ट नाहीये की तुमच्यासाठी वैयक्तिक काही देऊन जाणार आहे. तर हे संघाचं कार्य आहे. संघासाठी तुम्हाला खेळावं लागतंय. कारण सातत्यानं पाहिलं तर एक कोणताही खेळाडू स्वतःचा विचार ज्या वेळेस करतो त्या वेळी संघ अडचणीत आलेला असतो. मग तो कोणताही लीग मधला असू द्या, संघ मालक असू द्या किंवा 1 गाव 11चं क्रिकेट असू द्या. इथे मात्र अमृत बेलोसे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो. अमृत यांच्यासाठी निघतील विशाल वाडकर. प्रेशर आहे इथे अमृत बेलोसे यांचं म्हणेल. वाईट चेंडू मात्र हाताळला जातोय. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ 1.3चा खेळ आतापर्यंत संपलाय. म्हणजेच काय तर दोन्ही बाजूला तोलायमान क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. बेल्स पडली, एक मात्र ती उचलून लावा. एसटी रक्षक जास्त वेळ टीम मीटिंग्स कोणी करू नका, विनंती असेल आपल्याला. 15 मॅचेस खेळवायच्या, आताशी 4थी मॅच चालली. पूल केलाय परंतु थोडासा अनकंटेबल आहे. ओ पुन्हा एकदा झेल धरणीला दान आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न यशस्वी झालाय म्हणेल. यस, 2 धावा बघता 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 इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 16 धावा धावफलकावरती आहेत. बोरगाव प्रीमियर लीग अर्थातच ज्या जर्शा मात्र मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही गावाकडे जाणार ना, एखादी स्पर्धा गावाकडे असेल बाई, हो इथे मात्र चेंडू ऑफ एसटीच्या खूपच बाहेरचा म्हणेन. एसटी रक्षक थोडीशी चुकी करतात, त्यामध्ये बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावा असेल. ज्यावेळेस एखादी गावाला स्पर्धा होईल ना आणि बोरगाव अर्थातच भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगावची टीम खेळेल आणि ह्या सर्व जर्शा तिथे पाठीराखे म्हणून जातील ना,
त्यावेळेस मित्रांनो वेगळं दृश्य असेल त्या स्पर्धेदरम्यान. कारण एखाद्या गावची वैयक्तिक लीग होते आणि त्यासाठी असणारे टी शर्ट खूप आकर्षक असतात. नो बॉलचा इशारा, डायरेक्ट हिट होण्याची शक्यता. हो, इथे मात्र नो बॉल. यस, पंच सांगतात बीमरचा हाय फॅक्टर इश्यू आहे. एक धाव कंप्लीट झाली. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. 19 धाबा धावफलकावरती. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र लो फुलटॉस बाट वरती भिरकावलाय. यस, अमृत बेलोशेनच्या बाट मधून एक दमदार षटकार आणि 500 रुपयाची कमाई अतुल वाडकर यांच्याकडून नक्कीच आलेत. फक्त पिन आता इथे डायल करायचं आहे. यस, इथे मात्र नक्कीच अमृत बेलोशे बहारदार फलंदाजी. मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार, या षटकामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूवरती षटकार. धावसंख्येला 11, धावसंख्या जाऊन पोहोचले 25 ऑन स्कोर बोर्ड. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. चला पास सुरू करा प्लीज, विनंती असेल आपल्याला. नवीन गोलंदाज या पटकन मित्रांनो. मधील 19 धावा अमृत बेलोशेंच्या आहेत. म्हणजेच काय तर 1 मॅन आरबी चाललेत. मागचे मॅच सुद्धा वैयक्तिक स्वतःच घेऊन गेले. 28 धाबा, मला वाटतं 36 धाबांचं टार्गेट होतं. यश वाडकर गोलंदाजी मार्क वरती. सुधीर वाडकर यांचे चिरंजीव आहेत. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण व्यासपीठावरती असतो आणि आपला सुपुत्र ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना, वेगळं फिलिंग येतं मित्रांनो. खरोखर खऱ्या अर्थानं जरी हो 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 वा भाई वा, इथे मात्र नक्कीच टाळ्या वाजवल्या जातात व्यासपीठावरतून. कारण आपला चिरंजीव ज्यावेळेस खेळतो ना, मी सातत्यानं स्वतः फील करत असतो. कारण ज्यावेळेस एक गाव 11ची मॅचेस होतात, समालोचन करत असतो आणि ज्यावेळेस आमचे स्वतः चिरंजीव येतात ना एखादी मॅच खेळायला, तर खरोखरच एक वेगळं फील एका पित्यासाठी, एका वडिलांसाठी ते एक आनंदाचा क्षण असतो. कारण आपण खूप क्रिकेट खेळलोय आणि आता आपली भूमिका बदलली आहे, परंतु आता आपले चिरंजीव ज्यावेळेस येतात ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक वेगळा फील, एक वेगळा आनंद देऊन जात असतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. नवीन फलंदाज राहुल खाडे मैदानाच्या आतमध्ये. जर मॅचचा विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम श्रीनाथ 11. कारण 25 धावा आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3च मार्ग असते, म्हणजे तुम्ही 40-50 कडे सहज जाऊ शकता. आणि त्याचबरोबर अमृत बेलोसे मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत. खऱ्या अर्थानं मिड विकेट लावलाय, लॉंग ऑन लावलाय, सी कॉर्नर लावलाय. खूपच ऑफ एसटीच्या बाहेर. पंच सांगतील याच इथं वाईट कॉल. लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला. नेक्स्ट मॅच टीम पुणेरी फलटण विपक्ष चंद्रकांत स्फूर्ती 11. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा प्लीज. फुल टॉस, यावरती मोठा क्रॅकिंग प्रहार आलाय, परंतु एकाच धाबेसाठी. तिथे बघा कोण आहे का, आवाज द्या प्रेक्षक. बघा आहेत या साईडला, तुमच्या पाठीमागे आहेत बघा. इकडे या साईडला, लेफ्टला तुझ्या रे पाठीमागे आलाय. तर एका धावेची भर, धावसंख्या 28 ऑन स्कोर बोर्ड. खरं पाहिलं तर फुलटॉस आला ना, त्यावेळेस असं वाटलं होतं नक्की सीमा पारच जाणार. कारण डावखुरे हाताचा फलंदाज एवढ्या ताकदीने फटके खेळतात ना मित्रांनो. फटका फसलाय, स्वतः गोलंदाज हो जाताय. इथे मात्र अमृत बेलोशे थोडासा अडथळा झाला होता त्यांना, कारण पॉपिंग क्रीज मधूनच येत होते. आणि इथे गोलंदाज मात्र यश वाडकर आणखीन एक विकेट आपल्या नावे करतायत. वा भाई वा, सुरेख गोलंदाजी होते. आणि मग असे आपण नक्कीच पाहिलं की अपेक्षा केल्या जातात वाईट टेनिस क्रिकेट कडून बोरगाव बुद्रुक गावासाठीच्या. कारण तुम्ही एक गाव प्रीमियर लीग भरवताय, म्हणजे तुमच्याकडे खेळाडूंचा खूप मोठा भरणं आहे. 140 खेळाडूंचं सिलेक्शन झालंय मित्रांनो. म्हणजेच काय तर येणाऱ्या डब्ल्यू एक टीम येणाऱ्या लीग मध्ये खेळणाऱ्या असावी, असा नक्कीच जावली टेनिस क्रिकेटचा मानस आहे. आणि तो नक्कीच पुढच्या वर्षीसाठी नक्कीच तो पूर्ण केला जाईल. स्वप्नील वाडकर नवीन फलंदाज येत आहेत. चांगला फटका, परंतु त्यावरती फक्त एकेरी धाव असेल.
एकच धाव. फलटण चंद्रकांत स्मृती 11 टॉस साठी या. आपण टॉस करतो. आयोजन समिती आपण टॉस करून घ्या प्लीज. वेळ वाया नाही घालवायचा. आपण घ्या टॉस करून घ्या कारण आम्ही शकणार नाहीये. आपण टॉस करा प्लीज. तर चेंडू जाईल फाईन लेग रिझन एका धावेसाठी. झालं 30 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक मात्र 3 मार्गस्थ आहे. काय गोलंदाजी आहे पहा. फक्त एक धाव आतापर्यंत खर्ची घातले. वा बाय वा सुरेख. काय सुरेख गोलंदाजी केली यार. अप्रतिम अप्रतिम. यश शिव बाडकरचं कौतुक करेल. एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही एवढी चांगली मॅच्युरिटी. माध्यमातून ही व्यवस्था आपल्यापर्यंत पोहोचवली. खूप पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून खरोखरच केलं जाते कारण पाण्यासारखा धर्म कोणता नाहीये. इथे मात्र चांगला पॉइंटच्या डोक्यावरतून आलेला फटका. किती धाबा देऊन जाणार. हो हो बॅड लक बॅड लक. अगदी सीमा रेसेल लगेच चेंडू डी झोन मध्ये गेला. म्हणजेच काय तर बॅड लक फलंदाजांचं आहे. बॅड लक आहे अमृत बिलोशनचं कारण जवळजवळ सीमा रेसेकडे मार्गस्थ चालला होता चेंडू. थंड पाणी लॉट केलाय. इथे मात्र फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं बबलिंग एज कडून झालंय. विकेटचं पतन होऊ शकतं का नाही. 2 धाबा मात्र कंप्लीट झाल्या गेल्यात. 2 धाबे बरोबर धावसंख्येचा विचार केला तर 34 ऑन स्कोरबोर्ड. 34 वरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. वाडकर गोलंदाजी मार्ग वरती आहेत. पुणेरी संघ टॉस जिंकून मात्र फलंदाजी स्वीकारली आहे. लॉब केलाय. यस इथे मात्र चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर चौकारासाठी. खरोखरच अतिशय देखणा खेळाडू आहे. प्रेशर आहे गोलंदाजावरती. चेंडू स्पेअर मारा होतोय. वरती आहेत. डान्सिंग पुढे आले. पुढे येऊन सरसावून खेळलेला हा फटका. सी कॉर्नर. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषे बाद. विकेट साठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी आणि त्याला लाभलेली 7 महिने खराब क्षेत्ररक्षणाची. म्हटलं जातं ना तकदीर भी बहादुरों का साथ देती है. म्हणजे जो लढतोय जो झगडतोय त्यासाठी 7 मात्र लाभती आहे तकदीराची. विकेट साठी आजोबा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
आणि ते मिळलं जाईल का? चेंडू हवेमध्ये आहे, यष्टी रक्षक हो, नामी संधी. 500 रुपये घालवले मित्रांनो तुम्ही. खरं आता आयुष्य म्हणेन हात पहिला लागलाय का त्याची खात्री जमा केली जाईल, कारण मला नक्कीच पंच बारकाईनं पाहतात विकेट नाहीये, कारण पहिल्याच तुम्ही बेल्स पाडल्या होत्या, म्हणजेच ते बारकाईनं पाहिलं गेलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. अमृत मात्र नॉट आउट होऊन माघारी परत आहेत. अमृत बेलोशे पुन्हा एकदा क्लास फलंदाजी. आता मात्र असेल 32 मला वाटते 44 पर्यंत. किती आहे त्यांच्याकडे? 45 स्कोर बोर्डती पाहतोय. 46 टू विन. पहिल्या षटकांमध्ये वाटलं होतं पारी लडखडली आहे, परंतु नंतर सावरली आहे. 45 धाबा धावफलकावरती आहेत. 46 धाबांचं आव्हान असेल. 46 धाबा कराव्या लागतील. 30 धावा खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये आगमन झालं होतं. आता नंतर दुपार नंतर उत्तर अर्धामध्ये जशी जशी स्पर्धा जाईल तसं पुन्हा एकदा ग्रामस्थांचं इथे मध्ये आगमन झालेलं पाहायला मिळेल आपल्याला. खूप व्यस्त आहे स्पर्धा. आणि खरं पाहिलं तर खऱ्या अर्थानं वन डे स्पर्धा असते ना, एक समालोचक आणि एक दिवसाची स्पर्धा म्हटलं की खूप अवघड काम आहे. खरोखर संतोषदा वाडकर, गणेश वाडकर असतील सर्व टीम, आपण खऱ्या अर्थानं आम्हाला थोडस सहकार्य करा, कारण एका समालोचकाच्या माध्यमातून 15 मॅचेस करणं खूप अवघड आहे. याची जाणीव संतोष दादा वाडकर यांना सुद्धा असेल, गणेश दादांना सुद्धा असेल, कारण फास्ट क्रिकेट आहे. बाकीच्या अदर गोष्टी सुद्धा आपल्याला अलाउन्स करायच्या. राहुल दळवी त्याचबरोबर लालू घोळे नाही विनंती करेन. आता राहू द्या, ही मॅच करतोय नो प्रॉब्लेम. नाही अजूनही कॅपॅसिटी आहे नो डाऊट. ही पूर्ण दिवस करणार आम्ही, कारण आपण पाहिलं ना, मी सातत्यानं आपला जो सातारा जिल्ह्याचा क्रिकेट आहे ना, मी उरमोडी विभागामध्ये जात असतो, तिकडे सुद्धा एक समालोचक ठेवतात. त्यांच्याकडे एवढं जास्त टीम नाही, परंतु नक्कीच आपण तिथे जेवढं होईल आपल्या परीनं तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. मी सातत्यानं सांगतो की आपण एक प्रोफेशनल किंवा मोठं नाव बी अशा गोष्टीकडे कधी जात नाहीये. आपण एक खऱ्या अर्थानं आपलं दायित्व आहे क्रिकेट समालोचन करत असताना, कारण प्रत्येकाच्या अंगी गुण असतात, काही ना काही प्रत्येकाला परमेश्वराने वेगळं दिलेलं असतं. मी ज्यावेळेस 2016ला आमच्या KSKची स्थापना झाली ना, एक गाव 11चं पहिलं असोसिएशन सातारा जिल्ह्यातलं आमच्या कोहिना सुळशे कांदाटी क्रीडा असोसिएशन स्थापन झालं. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने या समालोचन क्षेत्रामध्ये आम्ही आलो. तेव्हापासून सातत्यानं आपल्या सातारा जिल्ह्याचा क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्राच्या पटलावरती ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही म्हणत नाहीये सर्व गुणसंपन्न असं समालोचन, परंतु आम्ही सातत्यानं प्रयत्न केला. आणि आज खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खऱ्या अर्थानं जयंती आहे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर अखंड महाराष्ट्र या महामानवाला मानवंदना देण्यासाठी खऱ्या अर्थानं चैतन्य भूमीवरती इथे नक्कीच अवतरलाय. आणि आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं मला वाटते सकाळीच मी क्लिप पाहिली होती, मनोज धरंगे पाटील यांचं सुद्धा मुंबई शहरामध्ये त्यासाठी आगमन झालंय. खऱ्या अर्थानं तो एक वेगळा विषय आहे, परंतु अभिमानानं ती गोष्ट सांगण्यासारखी आहे मित्रांनो, कारण महाराष्ट्राच्या भूमीवरती एक योद्धा संघर्ष करतोय, कोणत्या जातीपातीच्या विरुद्ध नाहीये. आम्ही सातत्यानं सांगत असतो, मनोज धरंगे पाटलांचं वर्णन करत असतो की कोणत्याही जातीच्या विरुद्ध त्यांचं कार्य नाहीये, कोणत्याही समुदायाला त्यामध्ये नक्कीच ओढलं जात नाहीये, फक्त आपल्या जातीसाठी ते कार्य करायचंय.
हे मानस आहे. कोणत्या जातीच्या विरुद्ध जायचं नाहीये. सर्व धर्मीयांना संगती घेऊन कार्य मनोज धरंगे पाटील यांचं चालू आहे आणि खरोखरच अभिमानाची ती गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी मित्रांनो. आणि त्याच मनोज धरंगे पाटलांचं आज मुंबई शहरामध्ये आगमन झालंय आणि ते नवी मुंबईला क्रॉस करत असताना काही क्लिप्स आल्या होत्या. चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक, परंतु जजमेंट मी म्हटलं होतं चुकलंय पार. तुम्ही ज्यावेळेस तुमचे हात तुमच्या डोक्याच्या वरती नेताना झेलसाठी त्याच वेळेस संकेत मिळतात की हा झेल ड्रॉप होणार आहे मित्रांनो. कारण ज्या वेळेस तुमचे हात तुमच्या छातीपर्यंत असणं गरजेचं असतं आणि ते मात्र इथे चुकी घडली आहे. त्या दरम्यान आलेला दुहेरी धाबा 46 धावांचा मोठा आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवरतून आल्या पार्थ मोरे. इथे मात्र लॉप केला, चेंडू मात्र सी कॉर्नरला भिरकावलाय. प्रोटेक्शन आहे तिथे आणि इथे मात्र कलेक्शन चुकलंय. चेंडू मात्र सी कॉर्नर सीमारेषा बाहेर. विकास वाडकर त्याचबरोबर अभिधनावडे ही सलामीची जोडी आली आहे. विकास वाडकर चांगली फलंदाजी करतायत. दोन धाब्यांचे फटके त्यानंतर आलेला चौकार. मोरे हो फटका फसलाय. चेंडू जाईल फाईन लेग रिझनला एका धाबेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये 9 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पाहिलं गेलं तर 46 धावा करायच्या आहेत म्हणजेच 4 षटकं जवळजवळ 11.5ची सरासरी तुम्हाला अपेक्षित आहे. फुल टॉसला मोठा क्रॅकिंग प्रहार. नो मास एरिया लॉंग ऑनचं रिझन खाली आहे. चेंडू जाईल सी मार रेषा पार. चौकार. 4 धाबे बरोबर धावसंख्येला गती मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 13 धाबा जी सरासरी हवी आहे. रिक्वायर्ड धाबा आहे त्याहून अधिक धाबा. 13 धाबा धावफलकावरती. पार्थ मोरे थोडस महागडं षटक हाताळत आहे. त्याला क्षेत्ररक्षकांची साथ नाहीये कारण तुमचा लॉंगॉनला क्षेत्ररक्षक हवाय. वा भाई बा सूर्य कमबॅक झालाय. डी झोन मध्ये चेंडू जाईल परंतु कॉन्फिडन्स भरा फटका नव्हता. विकास वाडकर यांचा 1 धाबा आली आहे शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या 14 धाबा. एंड ऑफ द फर्स्ट षटक. कर्णधारांनी खऱ्या अर्थाने विचार करायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही पॉवर प्लेचा षटक हाताळताना तुम्हाला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ठेवणं गरजेचं आहे. चला स्पीडअप घ्या. आता मात्र 14 धावा झाल्यात म्हणजे 18-32चं इक्वेशन आलंय. नव्याने आपल्या समोर असेल 18 चेंडू 32 धावा. गोलंदाजी मार्क वरती येतील. कोण आहे? राहुल खाडे. महेंद्रजी पुजारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष वाई तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्रजी पुजारी यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर संघ मालक आहे टीम श्रीनाथ दिलेबान संघाचे संघ मालक आहेत. त्यांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत. व्हाईट +1 आल्या दुहेरी धाबा म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं या सर व्हाईटच आहे फक्त. सॉरी एकच धाबा आहे. थोडस खऱ्या अर्थानं प्रोफेशनली स्कोरर किंवा थोडीशी यंत्रणा नाहीये त्यामुळे नक्कीच हो लॉप केलाय. खूप लांबून ओढलाय चेंडू आणि इथे मात्र काय घडलंय. झेल धरणीला दान झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट सुद्धा झाल्यात म्हणेन. खऱ्या अर्थानं तुम्ही असे झेल जर पकडणार नाही तर मॅच मधली पकड ढिली होणार आहे मित्रांनो. सातत्याने आम्ही सांगत असतो की कॅचेस विथ द मॅचेस. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत अर्जित झाल्यात. षटक क्रमांक 2 मात्र मार्गस्थ असताना शॉर्ट पिच आहे त्यावरती पुल केलाय. खरा सी कॉर्नर आहे. थोडस बॅकफुटला जाता तुम्हाला फ्रंटला यावं लागेल. मिस फील्ड. चेंडू सीमारेषा बाहेर. डोक्यावरती सर्वांचे हात आलेत कारण तुम्ही एका हाताने पकडायला 3ऱ्या-4थ्या टप्प्याला चेंडू जाताय तरी सुद्धा मिस होते फील्ड. म्हणजेच काय तर तुमचं लक्ष कुठेतरी विचलित आहे. संघहित जोपासा मित्रांनो. सातत्यानं आपण सांगतो की ज्यावेळेस एक गावचं क्रिकेट चालू असताना त्यावेळेस अशा घटना नक्की घडणार आहेत परंतु त्याही थोड्याशा टाळता आल्या पाहिजे. दर्जेदार क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे आपल्या माध्यमातून कारण ही स्पर्धा संपूर्ण बोरगाव बुद्रुक हे गाव पाहते. नवे ते बोरगाव दुसरंही असेल
तेही गाव पाहते, कारण दोन्ही गाव एकमेकांचा क्रिकेटमध्ये आदर करतात. अदर गोष्टी नक्कीच आपल्याला माहित नाही आहेत, परंतु क्रिकेट वा भाई वा, काय सुपर प्रयत्न होते यार. प्रयत्नांची पराकाष्ठा, पूर्ण समर्पित केलं होतं या झेलसाठी. संकेत वाडकर तिथे होते आणि खऱ्या अर्थानं अशा घटना क्रिकेटमध्ये घडायला पाहिजे. क्रिकेट रसिकांचं खऱ्या अर्थानं मनोरंजन होणं खूप गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळी चौकार षटकार लागतात, विकेट मात्र असतात, त्यावेळी खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेमी खूप खुश झालेले पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा हाफ बॉल लप केलाय, चेंडू मात्र सी कॉर्नरला. तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा बबलिंग करतात. त्या जागेचा काय प्रॉब्लेम आहे का? कारण तिथे जो खेळाडू जातोय ना, तो तिथे मिसफिल्डच करतोय. खऱ्या अर्थानं तिथे जागेचा काय इश्यू आहे का बघायला पाहिजे, कारण तिथे गेल्यानंतर खेळाडूची बॉडी लँग्वेज बदलली जाते. 3 धावा आताच्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 26 ऑन स्कोर बोर्ड, म्हणजेच 20 धाब्यांची आवश्यकता असेल. अजूनही चेंडू असतील 14-20 समीकरण नव्याने आलंय पहा विजयासाठी श्रीनाथ है ना, दर्शन 11 संघासाठी. हो 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 हो, कुठेही नजर नाही, चेंडू पाहिला नाही, पारखला नाहीये. अंधळी शॉट म्हणलं जातं ना, त्या प्रकारचा शॉट. मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं अध्यक्ष वाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर संघ मालक श्रीनाथ 11 आदरणीय महेंद्र पुजारी यांना विनंती करतो मंचावरती या. त्या दरम्यान काय घडतंय? अप्रतिम देखणा फटका लप केलाय, डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. दमदार षटकार. फलंदाज आहेत विकास वाडकर. दर्शन 11 संघासाठी खेळत असताना खरोखरच विकास वाडकर आपल्या कौशल्यपणाला लावतात. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपलाय. 32 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात, म्हणजेच 12-14चं समीकरण नव्याने आपल्या समोर आहे. चला टीम पुणेरी पलटण विपक्ष चंद्रकांत स्मृती 11. हो हो हो, इथे काय घडलंय? नाहक 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 विकेट सॅक्रिफाईस केलं म्हणे ना, कारण कोणताही कॉल नव्हता. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बाद झालेत. तर धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती. अविनाश मात्र बाद होऊन. चला चला स्पीडअप घ्या. आपण आतले फलंदाज पटकन बाहेर या. नवीन फलंदाज कोण गेले? शुभम सकपाळ. सपकाळ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. शुभम मात्र दाखल होतात गोलंदाजी मार्कवरतून अमृत बेलोशे. हो हो, फुलटॉस, त्यावरती मोठा क्रॅकिंग प्रहार. चेंडू लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर. चेंडू खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना तर आकाशी सफर झाला, अतिशय चांगला. आणि खऱ्या अर्थानं मॅच मात्र टीम दर्शन 11 संघाच्या बाजूने विकास वाडकर यांनी पूर्णतः झोकवली. त्याचबरोबर शुभम सकपाळ यांनी पहिल्या चेंडूवरती एक दमदार फटका आलाय. उलटॉस देणार तुम्ही तर जोर कसपट काय. वा, इथे मात्र चांगलं अलाउंडर कार्पेट, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मिळून क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव असेल. धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती 6 धाब्यांची आवश्यकता असेल. अजूनही चेंडू तुमच्याकडे शेष असतील 9. डॉट डिलिव्हरी आली आहे. विकास वाडकर. ओ हो हो हो, फटका इथे मात्र लॉंग स्टॉपला गेलाय. पहा बाहेर कोण असेल तर आवाज द्या. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. जसा खऱ्या अर्थानं उन्हाचा तडाखा वाढतोय, गरमी वाढते. फुल टॉस, हाफ बॉली लॉप केलाय, गॅदरेशन चुकलंय म्हणे. चेंडू जाईल 1 बाउन्स
रेषा पार. स्कोर लेबल. एका धाबेची आवश्यकता असेल. एक धाबा आहे 45 धाबा धावफलकावरती आहे. जोश पहा दर्शन 11चा 25 धावा. वैयक्तिक 25 धावांवरती खेळतात विकास बाडकर. द्या अमृत बाडकरांना दिनुशांना द्या. अजूनही चेंडू त्यांचे शेष आहेत. रामचंद्र शंकर बाडकर यांच्याकडून 501 रुपये 4 साठी आलेले आहेत. अमृत देनुशेन चेअरमन विकास सेवा सोसायटी वाई बोरगाव. चला मॅचला स्पीडअप द्या. एकाच धाबीची आवश्यकता आहे. 6 चेंडू 1 धाव. चला टीम पुणेरी पलटण विपक्ष चंद्रकांत स्फूर्ती 11. आपण आपल्या स्क्वॉड निशी सज्ज राहा. लगेचच मैदानाचा ताबा घ्या विनंती असेल. आणि बिन मॅच टीम दर्शन 11 हा